गुड मॉर्निंग शुभ्रा. गुड मॉर्निंग आई. बस ब्रेकफास्ट देऊ तुला? नको आई, मला ना फारशी भूक नाहीये. घ्या माझ्या हातची गरमागरम कॉफी घ्या. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शुभा. शुभ्रा, आजपासून तू आणि मी आपण दोघींनी घरही सांभाळायचं आणि ऑफिसही सांभाळायचंय. अगं हा प्रोजेक्ट तू इतक्या छान रीतीने हँडल करतेस ना, माझी खात्री आहे तू सगळंच असंच छान हँडल करशील आणि खूप सक्सेसफुल होशील. तुला आपल्या बिझनेसचे एथिक्स, व्हॅल्यूज सगळं बरोबर माहिती आहे आणि माझी खात्री आहे त्याच्या बाहेर जाऊन तू कधीच बिझनेस करणार नाहीस. तू ह्या कंपनीला आणखीन फ्लरिश करशील आणि डीबीके ग्रुपचं नाव खूप पुढे नेशील. आई, तुम्ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकताय. जमेल ना मला? अगं का नाही जमणार, नक्की जमेल. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. हे बघ शुभ्रा, आजपासून तुला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही आयुष्यात. तू आमची मुलगी आहेस. आम्ही दोघही सतत तुझ्या सोबत आहोत. आमचा कायम तुला सपोर्ट असेल बाळा. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग लीनाताई. या बसा. हो बसते. ब्रेकफास्ट करणार? नाही, मी ब्रेकफास्ट करून आले अगं. पण लीना मॅडम, तुम्ही ज्यांना भेटायला आलात ते नाहीच आहेत घरी. माहितीये मला की दत्तू गावाला गेलाय ते, पण मी त्याला भेटायला आलेच नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आले. अरे वा. शुभ्रा, शुभ्रा कुठे आहेस तू? बाय, ये खालती. मी इकडे. काय हवंय राजाला? गुड मॉर्निंग शुभम. गुड मॉर्निंग आजी. अगं शुभ्रा, सोहम दिसत नाही, गेलाय का कुठे? दादा कुठे गेला? तो काल रात्री झोपायला पण आला नाही. कुठे गेला तो? शुभम ऐक ना, आजपासून मी आणि तुझी आई आम्ही दोघी रोज ऑफिसला जाणार आहोत. तू एकटा राहशील ना नक्की अजून जवळ? हट्ट नाही ना करणार? तो हट्टीपणा करतच नाही, पण गुड बॉय आहे तो. खरंच गुड बॉय आहे तो. आजी तू नको बोलूस माझ्याशी. मला माहितीये तुझ्यामुळे दादा गेला. बबडू, असं बोलतात मोठ्यांशी? सॉरी म्हण पहिले. बबडू सॉरी म्हण. शुभ्रा, इट्स ओके. लहान आहे तो. लीनाताई, जरा उशीर होतोय आम्हाला. आम्ही निघतो ऑफिसला. तुम्ही कॉफी घेतल्याशिवाय जाऊ नका. हा हो. बाळा, नीट राहशील ना रे? मी आहे ना, तू काळजी करू नकोस. तू निश्चिंतपणे जा. अगं शुभ्रा, मी पण आहे थोड्या वेळ इथे. तू जा. बर, निघूया. चला बाळा. अच्छा नाही. बाबा ये. हो बाय. नीट जा, सावकाश जा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा ढेकण आहे का तुझ्या घरात? इट्स ओके. अरे ओके काय, याची झोप कशी लागते का एवढ्या ढेकणांमध्ये तुला? व्हॉट्स द बिग डील? सोजा आणि कॉफी आण माझ्यासाठी. काय कॉफी. लाज नाही वाटत तुला? हा, बसल्या जागेवरून ऑर्डरी कसल्या सोडतेस मला? मी नाही आणणार कॉफी वगैरे. स्वतः जाऊन आण कॉफी. हसण्यासारखं काहीच झालेलं नाही, कळलं ना? हसू नाही तर काय करू? हॅलो मिस्टर सोहम कुलकर्णी, लेट मी रिमाइंड यू की कालच तुमच्या आईने म्हणजे त्या आसावरी राजे यांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढले. सो तुमच्याकडे ना आता काहीच नाहीये. मग हा जो माज आहे ना, तो कशाच्या जीवावर दाखवतोयस रे तू? आणि मी ना तुझ्या त्या बावळट बायकोसारखी नाही तुझ्या मागे पुढे करायला. त्यामुळे तुला ना आता स्वतःची कामं करावी लागणार आहेत आणि माझीही कामं करावी लागणार आहेत. त्यामुळे जा आणि कॉफी घेऊन ये माझ्यासाठी. आहेस ग तू सुझॅन?
कालपर्यंत माझ्या मागे पुढे करत होतीस, माझ्याशी लग्न करायचं म्हणून हट्ट करत होतीस तू, माझ्यावर प्रेम आहे म्हणून म्हणत होतीस, आणि मला घराबाहेर काय काढलं तर सगळे रंगच बदलले तुझे. हॅलो सो मी आहे ना अशीच आहे आणि तुला मी अशीच आवडते. मग तुला आता काय प्रॉब्लेम झाला रे? तू माझ्या आयुष्यात आलीस ना, हाच प्रॉब्लेम आहे माझा. कसं बोलतोयस तू माझ्याशी? मी प्रॉब्लेम आहे, तू चेंज झालायस, कळलं? गप्प बस ना जरा, डोकं फिरवू नको अजून सकाळ सकाळ. तर काल रागाच्या भरात काय काय बडबड केली मी, सगळ्याची वाट लावली आहे स्वतःच. एवढ्या पैशात किती दिवस सर्वाईव्ह होणार आहे मी? काहीतरी करायला लागेल. समोर राजेला परत पटवायला लागेल मला. आसावरी राजे, तुम्ही मला घरातून बाहेर काढले, ऑफिसमधून नाही. अरे वा मिस्टर गोखले, आजही वेळेच्या आधी आलाय तुम्ही. येस मॅम, तुम्हाला सांगितलं ना, महत्वाचं काम असेल तर मी आधी पोहोचतो. बाय द वे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मिस्टर गोखले, जरा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे माझी एक मीटिंग प्रीपोन झाली आहे आणि ती मलाच अटेंड करावी लागणार आहे. तर तुम्ही ही मीटिंग माझ्याशिवाय सुरू कराल का? म्हणजे शुभ्रा, आपल्याला आता क्लॅरिटी आली ऑलरेडी आपल्याला काय पाहिजे याची, या नवीन प्रोजेक्ट बद्दल. तर तुझ्या मनात अजून काही दुसऱ्या काही विचार असतील, काही शंका असतील तर तुम्ही डिस्कस करा, आणि तुमच्या एंडला पण काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हीही तुमची मतं मांडा. ठीक आहे? आय थिंक यू स्टार्ट द मीटिंग. मी तुम्हाला जॉईन करते नंतर, मग तुम्ही मला अपडेट करा. हो. ओके? इज इट ऑल राईट? परफेक्टली फाईन. येस. ऑल द बेस्ट. अनुराग, जाऊया? चला या. हा येस. तर शुभ्रा, तुम्ही वर्कर्सच्या स्किल प्रमाणे त्यांचं जे अलोकेशन केलं आहे परफेक्टली फाईन, ते अगदीच प्रॉपर आहे. आणि तुम्ही प्रत्येकासाठी जे रेम्युनरेशन ठरवलंय, पगार, ते पण मी डिस्कस केले, तर त्यासाठी सुद्धा ते ओके आहेत. मग आता प्रश्न, कंपनी तुझी आहे, पैसा तुझा आहे, मान सगळा तुलाच मिळतो. मी कोण आहे मग? मी नोकर आहे फक्त इथे ना. स्वतःच्याच कंपनीत मला एम्प्लॉई म्हणून ठेवलेस, पगार देतेस तू मला कामाचा. शुभ्रा, तुमची तब्येत ठीक आहे ना? शुभ्रा, हा, मी म्हणत होते की कामगारांना घर देण्याबाबत आपलं जे काही बोलणं झालं होतं ते सगळं व्यवस्थितपणे चालू आहे. माझं लक्ष आहे तिकडे. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. पण मी त्याबद्दल काही बोललोच नाहीये. तुम्ही खरंच ठीक आहात. तुम्हीच त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्यात इतकी मैत्री झाली की आपण प्रॉब्लेम्स एकमेकांना सांगू शकतो. मग तुम्ही आता प्रॉब्लेम सांगत नाही आहात. काय झालंय प्लीज सांगा. हो, पण आय एम ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आय एम रिअली सॉरी, माझं आत्ता लक्ष नव्हतं. तुम्ही ठीक नाही आहात शुभ्रा, तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहात. व्हॉट हॅपन सो? केविनचं दार लॉक आहे. नीट ट्राय कर ना. थांब जरा. ए श्श, तिकडे. हा सर. केबिनचं दार लॉक आहे, ते उघडून दे मला. सर, मॅडमने केबिनचं दार उघडायचं नाही असं सांगितलं. मॅडमने? हो सर. तू इथेच थांब, मी आलो. सॉरी सोहम सर, तुम्हाला आज जायची परमिशन नाहीये. ए मॅडी, तुला कळतंय का तू काय वागतेस ते? बॉस आहे मी तुझा, चल बाजूला. नो सोहम सर, आसावरी मॅमच्या तशा स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत मला. तुम्ही आज नाही जाऊ. तू नाही सांगायचं, मला कळलं ना. एक खेळ वाटला काय? पाहिजे तेव्हा ऑफिस जॉईन करतेस, पाहिजे तेव्हा सोडून देतेस. बाजूला चल. सॉरी सोहम सर, तुम्ही प्लीज इथनं जा. मॅमने मला सांगितलं तुम्हाला आज सोडायचं नाही म्हणून. मॅडी, तू कोणाशी नडतेस ते कळत नाहीये बहुतेक तुला. हा, फालतू मला बाद झाला, चल बाजू. सर सॉरी, तुम्ही जा इथनं. मी नाही सोडणार तुम्हाला आज. तुला शेवटचं विचारतोय, सरळ बाजूला होणार आहेस तू? नो सर, मॅमच्या ऑर्डर्स आहेत, मी तुम्हाला आज सोडू शकत नाही. सर
प्लीज तुम्ही जा इथनं, मी तुम्हाला आत नाही जाऊ देणार, प्लीज. त्यामुळे प्लीज कुठलाही प्रॉब्लेम आहे ना तो सांगा. सोहम, तू काय करतोयस इथे? मी इथे काय करतोय? हे माझंच ऑफिस आहे. मी ओनर आहे या कंपनीचा. मी इथेच असायला पाहिजे ना. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे, मिसेस शुभ्रा सोहम कुलकर्णी, तुम्ही इथे काय करताय? सोहम प्लीज, मीटिंग चालली आमची. काय काय चालू आहे? मीटिंग? तुला आवडतात ना असे शब्द वापरायला? मीटिंग वगैरे ऑफिसला आल्यासारखं वाटत असेल तुला. पण मीटिंग मध्ये काय बोललं जातं, काय काम केलं जातं ह्याची काही अक्कल तरी आहे का तुला? मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या मध्ये बोलणं योग्य नाहीये, पण तरी तुम्ही खूप रूडली बोलतात. तुम्ही शांततेत बसून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. विचारलंय तुला? ऍडवाइस मागितलाय तुझा? आणि मग अशी बरोबर बोललं, नवरा बायकोचं भांडण सुरू आहे ना, मध्ये नाही बोलायचं, गप्प बस. सोहम, हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. तू जा इथून. तू नाही सांगायचं मला इथून जायला. कालपर्यंत माझं होतं हे ऑफिस, आणि आज स्वतःच्या केबिन मध्ये जायची परमिशन घ्यावी लागते मला. तो फालतू पिऊन तो मूर्खर, तो मला केबिन मध्ये जाण्यापासून अडवतो. आणि हेच हवं होतं ना तुला शुभ्रा? माझा अपमान झाला की मजा येते ना तुला खूप? माझ्यामध्ये आणि आईमध्ये भांडण व्हावं हीच इच्छा होती ना तुझी आणि तुझ्या त्या बापाची, अभिजितची. त्यासाठीच प्रयत्न चालू होते ना सगळे. काय प्रूव्ह करायचंय का तुला शुभ्रा? आईची कशी तू लाडकी आहेस एवढंच प्रूव्ह करायचंय. आणि माझी स्वतःची आई मला घराबाहेर काढते, माझ्यासाठी केबिन लॉक करून ठेवते, ह्याचा खूप आनंद होत असेल ना तुला? सोहम, रडतेस तू? नाही नाही, रडत नसशील, आनंदाश्रू असतील ते. का रडण्याची नाटकं करतेस? सगळी मजा तर येते, सगळं तुझ्या मनासारखं तर घडतंय, मग कशाला रडू येतंय? हा, आनंद होत असेल तुला उलट. हसण्यासारखं काय? काय कॉमेडी चालली इथे? कॉमेडी अवस्था तुम्ही स्वतःची करून घेतली आहे मिस्टर सोहम कुलकर्णी. डीबीके ग्रुपचा भावी मालक त्याच्याच केबिन मध्ये त्याला त्याचा पिऊन जाऊ देत नाहीये. अनुराग, यापेक्षा जास्त, एक मिनिट, मी सत्य तेच बोलतोय, यापेक्षा दुसरी कॉमेडी काय असू शकते? नाही का मिस्टर सोहम कुलकर्णी? माणसाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. हे फळं भोगतायत आपल्या कर्माचे. आणि तुमची बाजू सत्याची आहे, यांची खोटेपणाची आहे. आणि खोटं वागणारी माणसं कायम तोंडावरच पडतात अशा प्रकारे. व्हॉट हॅपन्ड? हा मला बघतोच. हे मूर्खर, हे मूर्खर इकडे. हा सर. दार उघड, चल केबिनचं दार उघड, चल. सर सांगितलं ना मगाशी मॅडमची ऑर्डर आहे. मग मी कोण आहे तुझा? मी कोण आहे? बॉसच आहे ना. माझी ऑर्डर आहे, दार उघड, चल लवकर. असा नाही ऐकणार. चल चावी दे. सर माझी चावी दे. तू काय घबरे? बघतो आता कोण अडवतो. सोहम, हे आपलं ऑफिस आहे, इथे सीन क्रिएट करू नको. बाजूला उगा, चल. सोहम, बिहेव युअरसेल्फ. आणि तुझं केबिन आईने लॉक केलंय, कळलं ना? त्यामुळे तुला त्यांचं ऐकावंच लागेल. माझं केबिन आहे, कळलं ना? मला कोणीही अडवू शकत नाही. चल बाजूला. सोहम,
मॅडम मला बोलायचं होतं तुमच्याशी आणि म्हणूनच भेटायला आलो होतो तुम्हाला. पण मला असं सांगण्यात आलं की मला परमिशन नाहीये तुम्हाला भेटायची. का? या कंपनीसाठी काहीच मेहनत घेतली नाहीये मी. इतकी वर्ष घालवली आहेत मी या कंपनीसाठी. ही कंपनी हा बिझनेस मोठा करण्यात माझा सुद्धा तेवढाच हात आहे मॅडम. माझं कॉन्ट्रीब्युशन नाही ना नाकारू शकत तुम्ही. प्लीज मॅडम माझी रिक्वेस्ट आहे, मला कंपनीतून आणि कामावरून काढू नका. सॉरी, काल रागाच्या भरात मी जरा जास्त बोललो, सॉरी. पण मला मिस्टर सोहम कुलकर्णी, बस. तुम्हाला जे काही बोलायचं होतं काल तुम्ही बोलून टाकलं. तुम्हा दोघांना आता या कंपनीत जागा नाही. बोथ ऑफ यू आर फायर्ड. मुरकर, शुभ्रा प्लीज तू तरी बोल मॅडम ना प्लीज. शुभ्रा तुला माहिती मी किती मेहनत घेतली या कंपनीसाठी, किती राबलो हे फक्त तुला माहिती. प्लीज तू तरी बोल. मॅम प्लीज असं करू नका प्लीज. मुरकर, सर